एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंबईकरांचा वडापाव आता महागलेला आहे। दरवाढीचे लोण मुंबईकरांच्या वडापावपर्यंत पोहोचलेले आहेत। मुंबईकरांना वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत। गॅस सिलेंडर तसेच खाद्यतेल पावाचे दर वाढले, त्यामुळे वडापावच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। मुंबईकरांचा वडापाव महागला। 20 ते 35 रुपयांनी आता मुंबईकरांना वडापाव घेऊन खावा लागणार आहे। मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत। गॅस सिलेंडर असेल, खाद्यतेल असेल, शिवाय पावाच्या दरात देखील वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांचा भूक भागवणारा वडापाव आता महागलेला आहे। दक्षिण मुंबईमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। दरवाढीचे लोण मुंबईकरांच्या वडापावपर्यंत पोहोचलेले आहेत। अगदी असलेला वडापाव सुद्धा आता मुंबईमध्ये महागायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादरच्या प्रख्यात अशा कीर्ती वडापाव म्हणजे अशोक वडापाव सेंटरवर आहे आणि या ठिकाणी जो वडापाव आधी 30 रुपयाला मिळायचा तो वडापाव आता 35 रुपयाला झालेला आहे। 5 रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे। पण आपण पाहतोय की गर्दीमध्ये कुठेही कमतरता या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये आणि मोठी गर्दी या सगळ्या खवयांची या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। 30चा वडापाव 35 झालाय। तुम्ही विकत घेणार आहात का, खाणार आहात का? आप खाने वाले के 30 का वडापाव 35 पड़ रहा है जेब को? हम वैसे तो अहमदाबाद से आए हैं और हम जितनी भी बार मुंबई आते हैं पहले यहाँ ही आते हैं। अच्छा, पहले सिद्धिविनायक दर्शन करके पहले यहाँ ही खाने आते हैं वड़ा पाव। लेकिन प्राइस बढ़ रहा है वड़ा पाव का। मुंबई का बेसिक फूड है। हाँ हाँ, ये वो बात है, पर अभी हम क्या बोले यार, लाइव है। वैसे हम नहीं, मतलब बढ़ रहा है। हाँ, वड़ा पाव का भाव मतलब रेट तो बढ़ रहा है। बढ़ रहा है, हमको परवड़ रहा है, वैसा कोई दिक्कत नहीं है। हाँ, क्वालिटी मिल रहा है, क्वालिटी मिल रहा है, बहुत ही बढ़िया है। यही चीज अहमदाबाद में 50 रुपए की। हाँ। और ऐसा नहीं हर जगह भाव बढ़ रहा है, इसलिए कोई दिक्कत तो ऐसी है नहीं। खाने पीने में तो कोई ऐसे कोई किसी भी चीज में ऐसे कोई दिक्कत है नहीं कि भाव बढ़ रहा है। आपण या ठिकाणी पाहतोय की कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला सध्या नाहीये असं म्हणतायत, कारण जी गोष्ट या ठिकाणी 35 रुपयाला मिळते ती इतर राज्यांमध्ये 50 रुपयाला सुद्धा मिळते। क्या नाम है आपका? ताजिंदर सिंह, कहाँ से आए? विले पार्ले ईस्ट। अच्छा, आप वड़ा पाव खा रहे हैं, रेट बढ़ रहा है वड़ा पाव के, आपकी जेब को कोई दिक्कत तो नहीं है? देखिए, पहले 30 रुपए था तो अभी 5 रुपया बढ़ गया है। हाँ। कितने सारे वॉर चालू है, हाँ। इसराइल, ईरान, यूएसए, तो 5 रुपीज इज अफोर्डेबल इतना। लेकिन जो ये कीर्ति वड़ा पाव का जो टेस्ट है, हाँ। ना आई एम नाउ 56 हाँ। एंड आई एम ईटिंग दिस वड़ा पाव सिंस लास्ट 40 इयर्स, तो कोई दिक्कत नहीं है, चल नक्की जाएगा। बघा, एक छोटू पण या ठिकाणी पोहोचलाय वडापाव खायसाठी। ताई, काय नाव तुमचे? निलिमा पाटील, कुठून आलात? धुळे. धुळ्यावरून आले वडापाव खायसाठी? हो हो. आणि वडापाव तर खाताय ठीक आहे, पण वडापावचे दर वाढतात, इंधन दरवाढीचा फटका बसतोय सर्वसामान्यांच्या खिशाला असं म्हणावं? परवडत नाही सर्वसामान्यांना। जो रेट आहे तोच पाहिजे 20 पर्यंत, सर्वसामान्यांना परवडेल असा। नक्कीच बघा, या ठिकाणी पण आहे काय